नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जॉन डिअरच्या 3028 या ट्रॅक्टरचा. आणि हे ट्रॅक्टर ENS सिरीजमध्ये आहे आणि 28 HP ट्रॅक्टर आहे. तर सर आज आपल्यासोबत आहे. सर आपल्याला या ट्रॅक्टरची पूर्ण माहिती देणार. सर किती पॉवर प्रोड्यूस करतो ट्रॅक्टर, त्याच्यानंतर किती टायर साईज आहे, सर्व आपल्या व्ह्युअर्सला एकदा समजावून सांगा. हा जो ट्रॅक्टर आहे हा 3028 EN मॉडेल आहे, जे की 28 HP आहे. याच्यामध्ये दोन मॉडेल येतात, एक 28 HP येतो आणि एक येतो 36 HP. त्याच्यानंतर याच्यामध्ये टायर साईज बघितली तर हा 4 व्हीलमध्ये येतो. 4 व्हीलमध्ये टायर साईज आहे ना, तर 6/14चा टायर येतो याला, फ्रंटचा जो आहे तो. 6/14चा फ्रंटचा टायर आहे आणि ट्रॅक्टर 4x4 मध्ये. आणि सर बॅक टायरची काय साईज आहे? मागच्या टायरची साईज आहे ना 9/5/24ची येते. मागच्या चाकाला व्हील वेट पण दिलेलं आहे. हे तुम्ही शोरूम कडून बसून दिलेलं आहे का कंपनीकडून येते? हे ॲक्सेसरीज मधला पार्ट आहे. ऍक्सेसरीज मधला पार्ट आहे, त्याची ऍडिशनली कॉस्ट ऍड ॲडिशनली ॲड होणार. होतं त्याच्यामध्ये. आणि तुम्ही पीक पाठी मागून जर ट्रॅक्टर जर बघितलं तर या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सर किती याची कॅपॅसिटी आहे, पीटीओची आणि वेट लिफ्टिंगची किती कॅपॅसिटी आहे? ह्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे 900 kg आहे. हां, 900 kg. हां, तर याच्यामध्ये पीटीओ जो आहे ना, पीटीओचा शाफ्ट तर तो 540 RPMचा दोन मोड येतात त्याच्यामध्ये. 540 RPM चे दोन दोन मोड मोड येतात. येतात. हां हां. एक इकॉनॉमी येतो आणि एक स्टँडर्ड येतो. एक त्या इकॉनॉमी, कामानुसार रोटर वगैरे असेल तर त्याला इकॉनॉमी पीटीओ चालतो. इकॉनॉमी बेटर. हां हां. अवजड जर काम असेल ना, तर त्याला 540 RPMचा दुसरा पीटीओ चालतो. दुसरा पीटीओ म्हणजे तुम्हाला जर अवजड काम असेल तर तुम्हाला एक दुसरा मोड आहे. आणि तुम्हाला जर साधा आपलं काही काम असेल, रोटावेटर वगैरे, तर त्याला एक दुसरा मोड येतो. आणि त्याच्यानंतर त्याची कॅपॅसिटी देखील त्याच्या साईजच्या मानाने चांगलीच आहे ट्रॅक्टरची. आणि त्याच्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये जे फीचर्स आहेत ना, ते फीचर्स पण खूप येतात. सर एक कॉलर रिव्हर्स, सर काय विषय आहे नेमकं? कॉलर शिफ्ट गिअर बॉक्स येतो याला ह्याच्यामध्ये, जेणे करून जो 2 गिअरच्या मध्ये एक कॉलर शिफ्ट येते, जेणेकरून दुसऱ्या गिअरला टच झाल्यानंतर दुसरा सेकंड गिअर पडतो. म्हणजे गिअर लावताना तुम्हाला जास्त जोर लावायची गरज पडणार नाही आणि तुमचा गिअर इझिली शिफ्ट होऊन जातो याच्यामध्ये. आणि सर EN सिरीज म्हणजे काय नेमकं स्पेसिफिकली असं? हे कॉम्पॅक्ट मॉडेल येतं थोडक्यात. कॉम्पॅक्ट म्हणजे तुम्हाला कमी जागेच्या ठिकाणी किंवा फळबागेच्या शेतीच्या ठिकाणी मॉडेल जास्त यूज केलं जातं. तुम्ही की डाळिंबाची शेती वगैरे असेल किंवा ऊसाच्या सरीमध्ये घालायचं असेल तर हा मॉडेल म्हणजे तुम्हाला कॉम्पॅक्ट साईजमध्ये येतोय. आणि त्याच्यानंतर तुम्ही याला फळबागेमध्ये किंवा कोणत्या पण बागेच्या शेतीमध्ये तुम्ही हा ट्रॅक्टर यूज करू शकता. आता या ट्रॅक्टरमध्ये बरेचसे असे फीचर्स आहेत, ते फीचर देखील आता आपण बघू. हा जो आहे तो पार्किंग मोड येतो आणि पार्किंगला लावल्यानंतर इंडिकेटर्स ऑन होतात त्याच्यावर दोन्ही साईडच्या. हा जो आहे तो FNR लिव्हर आहे, म्हणजे आहे त्या पोझिशनला गिअरमध्ये तुम्ही फॉरवर्ड आणि रिव्हर्स करू शकता. आहे त्या पोझिशनला ट्रॅक्टर फॉरवर्ड किंवा रिव्हर्स करू शकता. आहे त्या गिअरमध्ये तुम्हाला ट्रॅक्टरला परत गिअर चेंज करायची गरज नाही पडत. परत गिअर चेंज करायची टॉप गिअरवरती असाल तरी तुम्ही रिव्हर्स करू शकता किंवा फॉरवर्ड जाऊ शकता. हो हो हो. आणि त्याच्यानंतर असं या प्रकारे या ट्रॅक्टरमध्ये जे मीटर आहे ते आहे 50-50D आणि त्या ट्रॅक्टरचं यांचं सेमच आहे. हा जो आहे तो पीटीओचा गिअर येतो. दोन्ही जे आहेत ते 540 RPM मध्ये येतात. ओके. एक येतो स्टँडर्ड आणि एक इकॉनॉमी येतो. एक स्टँडर्ड एक इकॉनॉमी. हां. तर तुमच्या कामानुसार ते डिझेल खातं. जर तुमच्या कमी ताकदीचं जर काम असेल, जसं की लाईट करायचं मशीन असेल, जनरेटर वगैरे, त्यासाठी कमी ताकदीचा पीटीओ लागतो. कमी ताकदीचा. विनाकारण डिझेल जास्त जात नाही. तो एक त्याचा फायदा आहे डबल पीटीओचा. त्याच्यानंतर 8/4चा गिअर बॉक्स येतो याला. A आणि B मोड येतो. A आणि B गिअर येते. त्याच्यामध्ये A जो आहे तो लो मोड आहे आणि B जो आहे तो फास्टचा मोड आहे. आणि त्याच्यानंतर इथे डिफरन्शियल लॉक दिसतंय. हे डिफरन्शियल लॉक हे जे आहे ते फोर व्हील ड्राईव्हचं कन्व्हर्टेबल लॉक आहे. हो हो. ते वरती ओढल्यानंतर 4 व्हील मध्ये कन्वर्ट होतं, खाली सोडल्यानंतर 2 व्हील मध्ये होतं. आणि त्याच्यानंतर इथे फ्युल टँक कॅपॅसिटी किती आहे सर? फ्युएल टँक आहे ती तुम्हाला 36 लिटरची टँक येईल. 36 लिटरची तुम्हाला इथे फ्युल टँक कॅपॅसिटी मिळणार आहे. त्याच्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला अशा प्रकारे ऍक्सिलेटर येतो. ऍक्सिलेटर, ब्रेक येतो आणि याच्यावरती तुम्हाला इथे रबर देखील मिळणार आहे. त्याच्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला 4 गिअर मिळणार आहे. 4 गिअर मध्ये तुम्हाला एक न्यूट्रल येतो. एक न्यूट्रल. 4 गिअर येतात. 4 गिअर. हे जे आहे ते लिफ्टिंगचं आहे. हे लिफ्टिंगचं आहे. याच्यामध्ये सर हे काही कशा यूज मध्ये येतं? लिफ्टिंग म्हणजे तुमचा नांगर वगैरे रोटावेटर वरती उचलण्यासाठी. साईज हे करण्यासाठी. आणि इथून तुम्ही त्याची खोली सेट करू शकता. आणि अशा प्रकारे हा ट्रॅक्टर ओव्हरऑल आहे. इथून तुम्ही हँडब्रेक आहे. हे हँडब्रेक आहे. त्याच्यामध्ये हँडब्रेक काढल्यानंतर इथे एक ऍक्सिलेटर दिलेला आहे. हँड सेम स्पीडला जर जायचं असेल तर
हा ॲक्सिलेटर यूज करू आणि त्याच्यानंतर इथे हॉर्नचं बटन आणि इथे तुम्हाला लाईटचे कंट्रोल पूर्ण देण्यात आले आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे इथे अशा प्रकारे सर्व काही आहे. आणि ट्रॅक्टर ओव्हरऑल म्हणजे तुम्हाला फळबागेसाठी जर घ्यायचं असेल, आणि सर किती आपल्याला ॲव्हरेज काढून देणार आहे या ट्रॅक्टर? ॲव्हरेज हा 2.5 ते 2.5 लिटर पर्यंत खातो. बाकी तुमच्या कामावरती डिपेंड आहे की तुम्ही कोणता अवजार 2.5 ते जोडताय. 3 लिटर हा ट्रॅक्टर खाणार आहे. तर तुम्हाला देखील हा ट्रॅक्टर आवडला असेल तर तुम्ही सरांचा नंबर मी स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले होत असेल तर तुम्ही एकदा सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथे कुठे पण ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि शिरूर हवेली तालुक्यासाठी खास सरांकडे इथे सर्व्हिस देखील अवेलेबल आहे. तुम्ही देखील सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओमधून काही व्हॅल्यू जर ॲड झालेली असेल आणि ट्रॅक्टर आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.